भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. जन्माष्टमीचा सण भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र जन्मदिनी साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यावेळी पृथ्वी तलावर दैत्यांनी मानवाचे रूप घेऊन आकांत माजवला होता. सर्वत्र या दैत्यांनी भीषण परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे पृथ्वी गायीचे रूप घेऊन भगवान विष्णूंजवळ गेली आणि तिने आपले दुःख भगवान विष्णूंना सांगितले. त्याचबरोबर सर्व देव देखील भगवान विष्णूंना शरण गेले. भगवान विष्णूंनी सर्वांना आश्वस्त केले आणि पृथ्वी तलावर जन्म घेऊन या सर्व दुष्टांचा संहार करण्याचे वचन दिले. तसेच सर्व देवी देवतांना आपल्या अंशरूपाने गोकुळामध्ये गोपगोपिकांच्या रूपाने जन्म घेण्याची आज्ञा केली. त्या काळी पृथ्वीवर कंस राजा राज्य करत होता. कंस राजा हा अतिशय दुष्ट होता. त्याने आपले वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले. त्यानंतर त्याने स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले. त्याच्या बहिणीचे नाव देवकी होते. कंसाचे आपल्या बहिणीवर खूप प्रेम होते. त्याने देवकीचे लग्न वसुदेव यांच्याशी करून दिले. लग्न झाल्यानंतर निरोप देत असताना आकाशवाणी झाली, हे कंसा, देवकीचा 8वा मुलगा हा तुझा वध करेल. हे ऐकून कंस खूप घाबरला. त्याने हत्यार उचलले आणि तो देवकीला मारायला पुढे झाला. तेवढ्यात वसुदेव त्यांना म्हणाले, हे कंस राजा, देवकी निर्दोष आहे, पण तरीही तुम्हाला वाटत असेल तर देवकीला जे काही अपत्य होईल ते आम्ही तुम्हाला आणून देऊ, म्हणजे ती आकाशवाणी सत्य होणार नाही. कंसालाही ते योग्य वाटले, परंतु त्याने वसुदेव आणि देवकी यांना कारागृहामध्ये बंद केले. अनेक सैनिकांचा त्यांच्या भोवती पहारा असे. काही काळानंतर देवकीला 7 पुत्र झाले, परंतु क्रूर कंसाने या 7ही मुलांचा वध केला. जेव्हा देवकीला 8वा पुत्र होणार आहे ही गोष्ट कंसाला समजते, तेव्हा तो बंदीखान्यातील सैनिकांची निगराणी अधिक जास्त करतो. कोणालाही बंदीगृहामध्ये जाण्याची परवानगी नसते किंवा या बंदीगृहातून कोणीही बाहेर पडू शकत नव्हते. अखेर कृष्ण जन्माचा दिवस उजाडतो. त्याचवेळी गोकुळामध्ये नंदबाबांची पत्नी यशोदा बाळाला जन्म देणार असते. नंदबाबा आणि यशोदा यांना एक कन्यारत्न होते. हे दुसरे तिसरे कोणी नसून आदिमाया शक्ती असते. इकडे कारागृहामध्ये देवकी भगवान श्रीकृष्णांना जन्म देणार असते. त्याचवेळी कारागृह उजळून जाते. वसुदेव आणि देवकी यांच्या समोर भगवान विष्णू आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट होतात आणि त्यांना म्हणतात, मी आता कृष्णाच्या रूपाने लहान बालकाच्या रूपात प्रगट होणार आहे. वसुदेव, तुम्ही या मुलाला घेऊन गोकुळामध्ये जा आणि नंदबाबांच्या कन्येला घेऊन इकडे या. आता जाण्यासाठी अनुकूल असं वातावरण नाही, परंतु तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मार्गामधील सर्व अडचणी आपोआप दूर होतील. त्या दोघांना आशीर्वाद देऊन भगवान विष्णू अंतर्धान पावतात. या दिवशी आकाश दाट ढगांनी झाकलेले होते. जोरदार पाऊस पडू लागला होता. विजांचा कडकडाट होत होता. त्यानंतर भगवान विष्णूंनी देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने जन्म घेतला. भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री झाला. त्यावेळी रोहिणी नक्षत्र होते. अष्टमी तिथीला जन्म घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे. या शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार चालवत होते, तर भगवान श्रीकृष्ण हे शक्तिशाली, आत्मकेंद्रित
आणि परब्रह्म स्वरूप आहेत. भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे वसुदेवांनी नवजात बालकाला एका टोपलीमध्ये ठेवले आणि ते गोकुळामध्ये निघाले. वसुदेव बालकाला घेऊन निघाले तेव्हा सर्व सैनिक झोपी गेले आणि कारागृहाची कुलपे आपोआप निघाली. वसुदेव एवढ्या भयानक रात्री बाळाला घेऊन यमुना नदीच्या किनाऱ्यावर आले. त्यांना नदी पार करून गोकुळामध्ये जायचे होते. नदी पार करण्यासाठी वसुदेव नदीच्या पाण्यामध्ये शिरले. त्यांनी बालकाला ठेवलेली टोपली डोक्यावर घेतली होती. या टोपलीतून बालकाच्या पायाला पाणी लागताच चमत्कार झाला आणि एकदम यमुनेचे पाणी दुभंगले. वसुदेव अगदी झटकन सुरक्षितपणे नदी पार करून गेले. गोकुळामध्ये सगळीकडे सामसूम होती. वसुदेवाने यशोदेच्या कुशीमध्ये आपला मुलगा ठेवला आणि नुकतीच जन्मलेली मुलगी घेऊन ते तडक मथुरेकडे निघाले. त्या लहान बालिकेला घेऊन वसुदेव पुन्हा कारागृहामध्ये दाखल झाले. हे सगळे होईपर्यंत कोणाला जाग आली नाही. पहाटेच्या सुमारास वसुदेव कारागृहामध्ये परत आल्यानंतर सर्व पहारेकऱ्यांना जाग आली. त्यावेळी कारागृहामध्ये माता देवकी प्रसूत झाल्याचे पाहून पहारेकऱ्यांनी ही बातमी लगेच जाऊन कंसाला सांगितली. ही बातमी ऐकून कंस धावतच कारागृहाकडे आला. त्याने देवकीच्या पुढ्यात असलेले मूल पाय धरून उचलले. तेव्हा देवकी कंसाला म्हणाली, दादा, ही मुलगी आहे, हिला कृपा करून मारू नको. परंतु कंसाने तिचे ऐकले नाही. त्याने त्या मुलीला धरून उचलले आणि आपटणार तेवढ्यात ते मूल त्याच्या हातातून निसटले आणि माया आपल्या मूळ रूपात प्रगट झाली. ती कंसाला म्हणाली, अरे तू कोण मला मारणारा? अरे देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. तो जन्मला पण आहे आणि आता गोकुळामध्ये सुरक्षित आहे. तोच एक दिवस तुझा वध करणार आहे. असे म्हणून माया अंतर्धान पावली. अशी आहे भगवान श्रीकृष्णांची जन्मकथा. भगवान श्रीकृष्णांच्या या जन्मदिवसाची कथा अतिशय पवित्र आहे. हा सण संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. या दिवशी उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णांची मनोभावे पूजा केली जाते. जय श्रीकृष्ण.